ह्यातून 3 गोष्टी गेल्या ना परत ते आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. ते म्हणजे पहिले निघून गेलेली वेळ, निघून गेलेला तोंडातून शब्द आणि निघून गेलेलं आपलं वय. तर ना जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत आयुष्य आपण सुखी जगलं पाहिजे आणि आयुष्याचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे, काहीतरी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि स्वतःसुद्धा आयुष्य तेवढंच एन्जॉय करणं गरजेचं आहे. आणि अस्तित्व निर्माण करताना आपण कुठं तर हरवून गेलोय असं अजिबात होता कामा नये. त्यामुळं आपण ना जगत असताना कधीही तोंडातून बोलत असताना आपल्या तोंडातून काही चुकीचा शब्द जाऊ नये बाहेर, याची आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे. कारण एक आपला चुकीचा शब्द समोरच्याचं ना अख्खं आयुष्य बरबाद करण्याची एका शब्दामध्ये ताकद असते. त्यामुळं ना शब्द वापरताना म्हणजे कदाचित असा एकही शब्द आपल्या तोंडातून गेला नाही पाहिजे की समोरच्याचं का मन दुखावेल किंवा समोरच्याचा मनावर काहीतरी वेगळाच परिणाम होईल. त्याच्यामुळं आपण आणि एकदा जर वेळ निघून गेली तर ती वेळ आपल्या आयुष्यात तीच वेळ कधीच येत नाही. तोच दिवस परत कधीच उगवत नाही. गेलेला वेळ आणि गेलेला शब्द आणि गेलेलं वय हे परत कधीही आपल्याला भेटत नाही. त्यामुळे माणसानं ना हे आयुष्य एकदम एन्जॉय करून जगलं पाहिजे. हा आता जे काय आपलं उरलेलं आयुष्य आहे ते सुखानं जगलं पाहिजे. आणि आता आपलं काय राहिले यापेक्षा आता आपण अजून किती जगू शकतो ह्या वयानंतर, म्हणजे मुलं वगैरे मोठी झाली आणि सगळ्या संसारातून आपण पार पडलो ना. समजा आता 35 ह्या वयामध्ये ना आपण सगळं संसारातून आपलं पूर्ण म्हणजे सगळं आपण पसारा सगळा आपला संसाराचा राडा ओढून सगळं आपण नीट केलेलं असते. तिथून आपलं मग वय जे काय राहिलेलं असते ते राहिलेलं न समजता आपलं आता सुरुवात झाली असं समजून जी काय आपली पुढचं वय आहे ना ती होईल तेवढं चांगलं होईल. व्यायाम करणं याच्याकडे खरं तर जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण कसं आहे माहिती का, पैसा हा ना एकदा आज गेला तर उद्या आपल्याकडे काही करून म्हणजे आपण जर कमवायचंच म्हणलं ना तर पैसा येऊ शकतो आपल्याकडे. किंवा असलेलं कितीही पैसा, आता थोडक्यात तुम्हाला सांगते, नदीचं पाणी जरी असलं ना तरी संपतंय आयुष्यामध्ये. आणि पैसा तर मग काय चीज आहे, पैसा तर संपायला काय वेळ लागत नाही. त्यामुळं कसं आहे, आज जशा आपल्या गरजा तसं आपलं लाईफस्टाईल तसा पैसा असतो. त्यामुळे पैशाचा एवढा जास्त विचार करायचा पण एवढा जास्त करायचा नाही जेवढा की आपण आपल्या आयुष्यावर त्या पैशाचा एवढा परिणाम होईल एवढं पण काय म्हणजे करायचं नाही. जेवढं आपल्या होईल तेवढं कष्ट करायचं, जेवढं आपल्याला रिलॅक्सेशन भेटेल असं जगायचं. आणि सगळ्याला फॅमिलीसोबत, आपल्या सगळ्यात महत्त्वाची म्हटलं तर गोष्ट ना फॅमिली. तर फॅमिलीला ना सगळ्यात जास्त वेळ दिला पाहिजे. आणि फॅमिलीच्या जी काय गरजा आहेत तेवढ्या गरजा पूर्ण झाल्या म्हणजे आता पैसा, मुलांची शाळा, शिक्षण हे ते सगळं झालं की त्याच्यानंतर जे काय आपलं एक तेवढंच करून आपलं कर्तव्य होत नाही. तर त्यांचं व्यवस्थित त्यांना संस्कार देणं किंवा त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगणं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मुलांचं हे जे काय ठराविक वय आहे ना तिथं ना फक्त मुलांना आपण त्याच वळणावरती समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मुलं ना पुढं जी त्यांचं बिघडत जाणारं आयुष्य आहे ना ती सुरळीत जाते. ती अजिबात म्हणजे वाकडा पाऊल पडत नाही मुलांचा सुद्धा. त्यामुळे सगळ्या गोष्टीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते. तर आता इथं चाललेलं आहे बघा ह्यांचं दोघांचं जेवण. आणि जेवणामध्ये बनवलेलं आहे आज नूडल्स बनवायचं जेवणामध्ये. त्याच्यानंतर वांग्याची ग्रेव्ही बनवलेली आहे आणि ह्यांचं दोघांचं चाललेलं आहे जेवण. आणि त्याच्यानंतर आता आवरून वगैरे आता हे जाणार आहे शाळेला. तर शाळेसाठी ना आता हिचं इथं तयार व्हायचं चाललं. आणि ह्याचं काय नाही, ह्याचं पटकन तयार होते. कारण कसं असते माहिती का, कधीही मुलींना म्हणलं ना थोडा वेळ लागतं आणि मुलांना म्हणलं की ती 2 मिनिटात तयार होते. आणि हिला थोडंसं केस वगैरे विंचरायचे असते त्यामुळे वेळ लागतो. आता इथं मला बनवायचे आहेत बघा नूडल्स. तर नूडल्ससाठी ना पहिल्यांदा पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये नूडल्स टाकलेले आहेत. आणि नूडल्स टाकले की मग त्याच्यानंतर ना थोडंसं किंचित असं तेल टाकलेलं आहे चमचाभर. आणि ते चांगले उकळून झाले, फक्त उकळी आली ना तर त्याला साईडला काढायचं, जास्त पण उकळून घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर आता इथं फोडणीला टाकणार आहे मी त्याला. तर फोडणीमध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची थोडीशी, थोडंसं ठेचलेलं लसूण, थोडासा कढीपत्ता आणि भरपूर असा लांब लांब चिरलेला कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आता आपल्याला सोनेरी कलर येतो मस्त असा मी तळून घेणार आहे. कारण कांदा व्यवस्थित तळला ना तरच कुठल्याही भाजी असू द्या, कोणताही पदार्थ असू द्या तर टेस्ट छान येते कांद्यामुळे. त्याच्यानंतर टाकून घेतलेलं आहे टोमॅटो, चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं शेजवान सॉस, चटणी काय आहे ते टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं आहे ना ती थोडंसं असं म्हणजे स्पायसी होते त्याच्यामुळे ते टाकून घेतलेलं आहे. हा आहे मसाला. तर हा मसाला ना चायनीजचा मसाला आहे. ते चायनीज राईस वगैरे असतो ना तर त्याचा मसाला टाकून घेतलेला आहे.
आणि हे मसाला श्वास हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं की त्याला 1-2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगलं चरचर असं तळून घ्यायचं. आणि चांगलं तेल सुटल्यासारखं झालं की मग त्याच्यामध्ये जे काय आपले नूडल्स होते ना ते गरम होते ना, तर तुम्हाला याचं एक सिक्रेट सांगते. गरम असले ना की गरम वाफेतून आपण काढले तर ते काढले ना तर मग काय होतं माहिती का, तर ते गरम असते तर गरम असले लगेच थंड पाण्यानं धुवून घ्यायची. म्हणजे काय होतं माहिती का, परत असे फडफडीत होतात बघा, एकदम असे सुके सुकळे असे एकदम मोकळे मोकळे होऊन जातात आणि चिटकत नाही एकामेकाला. आणि एकदम असं आपल्याला असं लिंबू वगैरे टाकायची गरज लागत नाही. लिंबूनं थोडं आंबटपणा येते, सुटसुटीत होण्यासाठी काय काय लिंबू घालतात ना, तर लिंबू घालायची सुद्धा गरज नाही. एकदम असं फडफडीत होते. फक्त एकच गोष्ट करायची, ज्यावेळेस उकळून घेतलेत ना आपण, तर आपली हे मोदकची चाळण असते ना आपली वाफ द्यायची, तर ती चाळणमध्ये ना नूडल्स काढायचे. आणि नूडल्स काढून ती गरम असतात ना त्यावेळेसच गरम गरम नूडल्स थंड पाण्यानं धुवून घ्यायचे. थंड पाण्यानं धुतले की काय होतंय, ते पूर्ण गरम पाणी निघून गेलं ना, त्याची थोडं पण चिटकलेलं असतं ना ते राहत नाही आणि परत एकदम असे फडफडीत होऊन जातात. तर इथं नूडल्स वगैरे बनून झालेले आहेत. आता इथं थोडीशी भाजी बनवायची आहे मला. तर ही भाजी आहे एकदम थोडीशी बनवायची, कारण आमच्यात कसं आहे सगळ्यांचं तर आवडीनिवडी म्हणलं की थोडं थोडंसं बनवावंच लागते. तर मग इथं थोडं चिरून घेतलेलं आहे कांदा, थोडंसं कढीपत्ता आणि त्याच्यानंतर थोडंसं आपली हळद टाकलेली आहे, घरचं काळं तिखट टाकलेलं आहे चमचावर. आणि त्याच्यानंतर थोडंसं असं मिक्स झालं की मग इकडं साईडला ठेवले. बघा मी एक सिक्रेट सांगते तुम्हाला. तर जर तुम्हाला धावपळ असेल किंवा गडबडीत असेल ना तुम्ही, तर तुम्हाला डाळीची जर भाजी बनवायची असेल ना, सुक्की डाळ जर बनवायची असेल ना, तर ती तर भिजत घातली नसेल तुम्ही आणि किंवा उशिरा भिजत घातली असेल, तर त्याचं एक सिक्रेट आहे, ती भिजत घातलेली डाळ आहे ना ती तशीच गॅसवर ठेवायची आणि गॅस थोडा वेळ चालू करायचा. आणि इकडं भाजी म्हणजे होसतो ना ती चांगलं भिजून आणि शिजून दोन्ही पण होऊन जाते. त्यामुळं ती डाळ पटकन परत शिजायला म्हणजे शिजून निघते. मी तसंच करते. तर कधी पण म्हणजे गडबड झाली ना, तर एका साईडला ती डाळ वगैरे शिजवून 2 सेकंदामध्ये अशीच ही करून ठेवायची. तर असा होता बघा.